एके दिवशी शाळेतून घरी जाताना दुपारचे सोनेरी ऊन रस्त्यांवर पसरलेलं होतं. अर्णव नेहमीप्रमाणे शाळेची बॅग खांद्यावर घेत गावाच्या अरुंद रस्त्यानं चालत होता. तेवढ्यात त्याच्या नजरेस काय दिसतं? रस्त्याच्या कडेला एक छोटंसं तपकिरी रंगाचं जुन्या पाकीट. कुतूहलानं त्यानं उचललं. आत पाहिले तर काही दुमडलेली नोटा आणि एका आजोबांचं ओळखपत्र. त्याचवेळी त्याच्या मित्रांपैकी काही मुलं आली. त्यांनी पाकी तातील पैसे पाहताच हसून म्हणाले, "अरे, सापडलंय ना, ठेवून घे. कुणाला काय करणार आहे?" अर्णव थोडा हसला, पण निर्धारानं म्हणाला, "ज्याचं आहे त्यालाच परत द्यायला हवं. दुसऱ्याचं घेणं बरोबर नाही." त्याच्या आवाजात प्रामाणिकपणाचं सामर्थ्य होतं. क्षणाचाही विलंब न करता अर्णव थेट गावाच्या पोलीस ठाण्यात गेला. त्या जुन्या लाल इमारतीत शिरताना त्याला थोडं धडधडायला झालं, पण त्यानं धैर्य एकत्र केलं. "साहेब, मला हे पाकीट रस्त्यावर सापडलं," तो म्हणाला, आणि पाकीट पोलिसांच्या टेबलावर ठेवलं. पोलिसांनी लगेच ओळखपत्र पाहून त्या आजोबांना शोधायला माणसं पाठवली. आजारपणानं थकलेले आजोबा. थोड्याच वेळात दरवाजाकडे सावकाश चालत एक वयोवृद्ध गृहस्थ येताना दिसले. पाकीट दिसताच त्यांच्या डोळ्यात थेट पाणी आलं. "बाळा, हे माझ्या औषधांसाठी ठेवलेले पैसे होते. तू माझी मोठी मदत केलीस," तेरडू आवरत म्हणाले. अर्णवने हसून अगदी मनापासून उत्तर दिलं, "मी फक्त योग्य तेच केलं आजोबा." त्या क्षणी पोलीस, आजोबा आणि सर्वाच्याच नजरेत अर्णव उंच झाला होता. अभिमानाचा दिवस. काही दिवसांनी शाळेत वार्षिक कार्यक्रम होता. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती, कारण त्या दिवशी जाहीर होणार होता आदर्श विद्यार्थी पुरस्कार. मंचावर मुख्याध्यापक आले. त्यांनी हसून नाव घेतलं. "या वर्षाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार जातो अर्णवला." संपूर्ण सभागृहात जोरदार टाळ्यांचा गडगडाट. अर्णवच्या डोळ्यांत चमक, शिक्षकांच्या चेहऱ्यावर अभिमान. आणि त्याच क्षणी कोपऱ्यात शांत बसलेले ते आजोबा उभे राही. लेआ आणि हळूच अर्णवच्या खांद्यावर हात ठेवला. "बाळा," ते म्हणाले, "प्रामाणिकपणाचं फळ नेहमी गोड असतं. कधी उशिरा मिळेल, पण नक्की मिळतं. फक्त धैर्य हवं." त्या एका वाक्यात आयुष्याचा खरा अर्थ दडलाय, आणि अर्णवला तो त्या दिवशी पूर्णपणे समजला.